जोक्सचा महापूर. जोक्स बघा प्रेमाने. पैसेवाला माणूस. आज माझ्याकडे 14 गाड्या, 18 दुकानं आणि 4 बंगले आहेत. तुझ्याकडे काय आहे? गरीब माणूस. मला एक मुलगा आहे, ज्याची गर्लफ्रेंड तुझी मुलगी आहे. आता बोल. रविवारच्या दिवशी बँक कर्मचाऱ्याच्या बायकोनं सकाळी 7 वाजताच त्याला उठवलं. बायको: अहो उठा लवकर. ते बघा माझे आई बाबा आलेत. नवरा अर्धवट झोपेत. त्यांना सांगा लाईनीत या आणि आय कार्ड सोबत ठेवा. एक अनोळखी इसम अर्ध्या रात्री एका गल्लीच्या कोपऱ्यावर उभा होता. तिथल्या सोसायटीच्या वॉचमननं त्याला हटकलं. कोण आहेस रे तू? इथं काय करतोयस? अनोळखी इसम: माझं नाव शेरसिंग. वॉचमन: बापाचं नाव काय? इसम: शमशेर सिंग. वॉचमन: कुठं राहतोस? इसम: शेर गल्लीमध्ये राहतो. वॉचमन: मग एवढ्या रात्री इथं काय करतोयस? तुझ्या घरी जा. इसम: कसा जाऊ? तिकडं कुत्रं भुंकतय. सायकलवाल्यानं एका वाटसरूला धडक दिली आणि त्याला म्हणाला: सायकलवाला, तुम्ही खूप नशीबवान आहात. वाटसरू संतापला: एकतर सायकल धडकवतोस आणि वर मलाच म्हणतोस नशीबवान आहेस म्हणून. सायकलवाला: त्याचं काय आहे, आज माझी सुट्टी आहे, नाहीतर मी ट्रक चालवतो. एक मुलगी पिझ्झाच्या आउटलेटमध्ये गेली आणि तिने पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा देताना काउंटरवरच्या पोऱ्यानं विचारलं: मॅडम, पिझ्झाचे 4 तुकडे करू की 8 करू? मुलगी: नको, 4च कर. 8 खाल्ले तर जाड होईन. एक इसम गुलाबजाम घेण्यासाठी दुकानात जातो. तिथं दुकानदाराचा मुलगा खेळत असतो. गिराईक: अरे, तुझ्या बापाचं तर मिठाईचं दुकान आहे ना, तुला रोज गुलाबजाम मिळत असतील. मुलगा: काय सांगू काका, मला खूप खावेसे वाटतात, पण बाबा मोजूनच गुलाबजाम ठेवतात बघा, म्हणून मी फक्त चोकून परत बाटलीत ठेवतो. मन्या आणि जण्या रात्री अभ्यास करत बसलेले असतात. जण्या: किती वाजले? मन्या उठतो आणि एक दगड समोरच्या गर्ल्स हॉस्टेलवर भिरकवतो. तिकडून एक मुलगी ओरडते: वात्रटांनो, रात्रीचे 2 वाजले आहेत, आता तरी झोपा. मन्या: भाऊ, या मुली विचित्र असतात. जण्या: का, काय झालं? भाऊ: मन्या: तयार होण्यासाठी पार्लरला जातात आणि पार्लरला जाण्यासाठी तयार होतात. मुलगा: आई, आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळीकडे पसरलाय, त्याची मला पण लागण झालीये. आई: बाळा, काळजी करू नकोस, माझ्याकडे चप्पल आहे, ती अँटीव्हायरसचे काम करते. एक मित्र: डॉक्टरांनी म्हटलं होतं की ते मला स्वतःच्या पायावर उभे करतील. दुसरा मित्र: मग काय झालं? पहिला मित्र: त्याची फी भरण्यासाठी मला गाडी विकावी लागली. मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं: एअर हॉस्टेसला आपण हवाई सुंदरी म्हणतो, तर नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये? आणि वाढणाऱ्याला जर आपण वाढपी म्हणतो, तर वैमानिकाला उडपी का म्हणू नये? आई: अरे राजू, आज उपवास आहे, मी तुला साबुदाणे आणायला सांगितले होते. आणलेस का रे? राजू: आई, तूच म्हणाली होतीस ना की उपवासाच्या दिवशी साबुदाणे चालतात, म्हणून मी साबुदाणे रस्त्यातच ठेवून आलो. आता ते मागून चालत येत असतील बघ. जास्त नसेल सर्दी तर घेऊन बघा अर्धी. अखिल भारतीय तराट तळीराम संघटना. मोसम मस्ताना फोन करा बसताना. भाडेकरू: अहो मालक, घरी उंदीर खूप नाचतात हो. घरमालक: अरे, 1500 रुपयाच्या
खोलीत. मग काय सुरेखा पुणेकर नाचू का? पुणेरी स्पेशल. चिंटू, बाबा मला ब्लॅकबेरी नाहीतर ऍपल पाहिजे. बाबा, घरात फणस आणलाय, तो संपव आधी. एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला. समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस. यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, पण मला मिशा नाहीयेत. त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला, पण माझ्या बायकोला आहेत ना. संगणक अभियंता असलेल्या नवरा बायकोमध्ये आपल्या मुलासमोर वाद होत असतात. नवरा, अगं, माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. बायको, छे, तुम्ही माझ्यावर कधीच मनापासून प्रेम केले नाही. नवरा, मुलांच्या डोक्यावर हात ठेवून, मग यांना काय मी गुगल सर्च करून आणलंय काय? बचपन में था खोकला तो मेरे को औषध चाटवले. बचपन में था खोकला तो मेरे को औषध चाटवले. आज फिर से आए खोकला इसलिए मेरे को फिर से आटवले. नवरा, साजनी, तुझ्या केसांच्या मखमली जाळ्याला सांभाळत जा ग जरा. बायको लाजत, तुम्ही पण ना. नवरा, आई शपथ, जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला तर साजनीवरून गजनी बनवून टाकेल तुला. नवरा, कुठे गेली होतीस? बायको, रक्तदान करायला. नवरा, हे बरोबर नाही. माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. बायको, आहो, मी 1 रुपयाचे 3 कांदे आणले. नवरा, कसे काय? बायको, एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला. नवरा, मग तिसरा कसा काय मिळाला? बायको, तिसरा त्याने फेकून मारला बघ. पेट्रोल पंपावर पहिले प्रत्येक जण आपल्या बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर उतरवून पेट्रोल भरायला जात होता. मी खूप विचार केला, असे का? नंतर तिथला बोर्ड पाहिला आणि खूप हसलो राव. लिहिलं होतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्यात. डॉक्टर, आता तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे हो? नवरा, बरं वाटतंय तिला आता. आज सकाळीच भांडली माझ्याशी. राम्या, परवा दिवशी माझी बायको हिरीत पडली. लय लागलं बघ, लय ओरडत होती. लय दुखत होतं वाटतं. शम्या, मग आता कशी आहे ती? रम्या, आता बरी आहे वाटतं कालपासून हिरीतून आवाज आला नाही. बायको, आकाशात चांदणी बघून म्हणते, अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही? नवरा, शेजारीन.